कशा आवडता कशा नाही। तुमचं पुन्हा एकदा माझे सई यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। तर आता आम्ही कुठेतरी निघताना दिसतोय, तयारी झाली आमची। तर आता आम्ही पुन्हा निघालोय नाशिकला। आम्ही चाललोय नाशिकला आणि महालक्ष्मींसाठी गौरायांसाठी साड्या घ्यायला चाललोय। खूप सुंदर आणि अजून काही नवीन भेटलं तर ते पण घेऊन येणार आहे। आल्यावर तुम्हाला सगळं काही दाखवण्यात येईल। चला बाय बाय बाय। आता आम्ही निघालोय नाशिकला। तर महालक्ष्मींसाठी साड्या घ्यायच्या होत्या आणि लोणारवाडीची मावशीचे ना महालक्ष्मींसाठी साड्या घेणार होते। तर तिची इच्छा होती मी यावर्षी साड्या घेणार। तर आता आम्ही नाशिकला चाललोय कारण तिला ना गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी काही वस्तू घ्यायच्या होत्या आणि आमचेही खूप काही बाकी होतं कारण एका दिवसामध्ये एवढी सगळी खरेदी होत नाही। तर माझ्यासाठी पण मला गणपती बाप्पासाठी डेकोरेशनच्या वस्तू घ्यायच्या होत्या। तर म्हटले चला जाऊ आणि ऊन वगैरे काही नव्हतं, पाऊस वगैरे पण नव्हता, पण शालीमारमध्ये भरपूर गर्दी। तर आधी गेलो ना तेव्हा अजिबात गर्दी नाही आणि गेल्यानंतर इथेच आम्हाला ना कॉर्नरवरने हे दिसले, पण याचं खूप जास्त प्राईस, कारण हे मला हे होतं ना ते खूप आवडलं, पण 500-600 रुपये खूप जास्त प्राईस सांगत होते। तर म्हणते चला तुमच्यासोबत थोडंसं शेअर करून। खरंच खूप छान छान अशा वस्तू ना शालीमारमध्ये आधी विकण्यासाठी साड्या खरेदी करू पहिले। तर आता शालीमारमध्ये आलोय आम्ही, आता खरेदी सुरू झाली आहे। खूप जास्त खरेदी होणार आहे आणि असं झालंय कधी साड्यांच्या दुकानात जाणार आहे, मग मला साडी घेणार आहे। हो माझ्या पैसे आहे, बहिणीने घेतलेले खूप छान आहे आणि मस्त भेटलाय। त्याला बघतोय एक एक खरेदी करतोय आणि खूप वेळ लागतो कारण एक एक वस्तू बघता बघता एका दुकानातून लवकर निघत नाही आम्ही। तर आता आमची खरेदी चालू झाली कारण आम्ही त्या दिवशी खूप जास्त फिरलो, पण मावशीलाही गणपती बाप्पांसाठी खरेदी करायची होती ना। तर आता आम्ही पुन्हा दहीपूल शालीमार पुन्हा फिरणार कारण आम्हालाही काही घ्यायचं होतं आणि पहिले म्हटले थोडी म्हणजे ज्या शॉपमध्ये जायचं होतं तर त्या शॉपमध्ये साड्या घ्यायच्या होत्या, त्या हाच रस्ता होता। म्हटले बघता बघता जाऊ पुन्हा ह्या रस्त्याने येतो का नाही। आणि इथं खूप छान असे मुकुट होते, खूप भारी भारी होते, पण मम्मीच्या गणपतीला बसेल अशा साईजचा नव्हता आणि मला तर अजून गणपतीच बुक करायचा आहे, त्यामुळे आम्ही बघत होतो फक्त। पण मम्मीला घ्यायचा होता पण जसं गणपतीची साईज आहे ना त्यानुसार भेटला नाही आणि म्हटले चला तुमच्यासोबतही शेअर करू। जास्त काही प्राईज नाही, तर इथेच ना शालीमारच्या इथेच आहे हे ठिकाण। तर असं गाड्यावरतीच होतं, पण छान होते तिथले मुकुट, म्हणजे दुकानात भेटत नाही असे होते। तर आणि बऱ्याच टाईमाला तिथे भेटल्या पण आणि खरंच खूप छान वाटलं मला भेटून, पण जास्त काही बोलता नाही आलं कारण आम्ही पण घाईत, त्या पण घाईत, कारण तेही खरेदीसाठी आले आम्हीही खरेदीसाठी गेलो ना, त्यामुळे। पुन्हा मला सबस्क्रायबर भेटले आहे, त्या पण खरेदीला चाललेलं आहे। मस्त मस्त छान वाटतंय, छान वाटतंय। कुठे का हिरवा हे कलशाला लावायचे म्हणजे आपल्या काटाचा सास वगैरे सगळे यांचे आणि हे शेला आहे गणपतीचं शेला लावलेलं आहे।
याला पण लावू शकतो. ते लाल जास्वंदीचं फुल आहे का? कुठे आहे? टोपी वाटतं तो वरचा. त्याच्या मूर्ती पण छोटे छोटे किती छान आहे. तुम्ही स्वतः बनवता? नाही नाही, हे आम्ही ऑर्डर देऊन बनवून घेतले. हे बनवतो आम्ही घरी. बनवून देतात का? म्हणजे मोठे सगळे अलंकार बनवून देतात. ते चौकशी करायला लागेल मला. मी ऑर्डर देऊन आणि ते याचं पाऊलं वगैरे पण असतं ना? नाही, मी आता नाही येते मागवलेलं. छान आहे. ते ताटाभोवती लावण्याचं आहे. ताटाचं आहे का? हा, ते ताटाला लावायचं आहे का होता? ताटाला लावायचंय. ही जी पट्टी आहे ना, तर ही आपण म्हणजे आपलं ताटाला. ताट वगैरे असतं ना, तर त्याला पण लावू शकतो. गणपती पुढे पण रांगोळी म्हणून. हा, आणि अशा आपण गणपती पुढे पण त्याचं काय करता येईल आपण करू शकतो. असं रांगोळी म्हणून छान आहे, मस्त आहे. खूप सुंदर पॅटर्न आहे. मला तर लई आवडले. किती छान आहे ना. मावशीच्या साडीवर मॅचिंग झालंय. किती का? हा, किमतीचे 400 रुपये. काही कमी नाही का? काही कमी जास्त? काही कमाई नाही. हा, तो आहे. कसं वाटले? छान वाटलंय ना? मस्त आहे. तर तिथे असं मनाने विणलेलं होतं, पण मम्मीला पाऊल पाहिजे होते. देवीचे पाऊल असतात ना, ते असतात, पर ते काही शिल्लकच नव्हते. तर म्हटले त्या आणणार होत्या. म्हटले पुन्हा आले का पुन्हा घेऊन जाऊ. आणि आता आम्ही साड्या बघण्यासाठी आलो आहे. तर रस्त्याने येता येता जेवढा मला वस्तू बघायला भेटल्या तेवढा बघत बघत आलो. आणि छान छान वस्तू भेटल्या. आम्ही काही खरेदीही केलं आहे. सगळी खरेदी तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. आणि हे बघा, तर चंद्रकोर पॅटर्न. तर इथे पण चंद्रकोर पॅटर्न होते. तर मस्त मस्त पॅटर्न होत्या, नवीन नवीन साड्या. तर आम्ही काही एका शॉपमध्ये खरेदी करतच नाही. तर 1-2 शॉप बघतो तेव्हाच खरेदी करतो, कारण मनासारखी गोष्ट हवी असते ना. तर महालक्ष्मीसाठी घ्यायला आले. बघू आता कशा आवडतात कशा नाही. साडी बघू. चिंतामणी कलर देवीच्या बघू आपण पहिले. ऐका ना दादा, तुम्ही जे आता हे कार्ड दाखवले ना, हे कसं आहे, याला थोडी शायनिंग पण आहे. एवढी पण नाही, ही नॉर्मल आहे ना. हे मागच्या वर्षी खालची तर काठापदराच्या साड्या बघितल्या, पण आम्हाला देवीसाठी ना काठापदराच्या पैठणी टाईप साड्या घ्यायच्या होत्या. आणि जशा हव्या होत्या ना, इथे काय आम्हाला ह्या शॉपमध्ये भेटल्याच नाही. तर इथे बांधणी साडी पडलेल्या होत्या आणि मम्मीला बांधणी साडी बघायची होती. तर पण मम्मीला जशी हवी तशी नव्हती, कारण पोत वेगळं असतं बांधणी साडीचं. आणि ही पण आहे ना, मी जी अशी घालून बघते ना, ती पण छान होती. त्याची प्राईज होती 1690, काही 1400, म्हणजे असे डिझाईननुसार प्राईज होती. जी रेड कलरची आहे ती 1100. आणि ही पण खूप छान होती. कलर तर बांधणीमध्ये सगळे काही आलेले. तर बरेच म्हणजे आता ट्रेंड आहे बांधणीची पुन्हा निघालेली. ही बघा, मी आणि दीदीनी पण वेअर करून बघितले. बघत होतो महालक्ष्मी कसे दिसेल, पण महालक्ष्मी यांना अशा पैठणी काठेपदराच्या साड्यांमध्ये छान दिसतात, मस्त दिसतात. देवीचे लुक त्यामध्ये छान दिसतात. तर दीदीनी पण एक वेअर केली, मी पण एक वेअर केली. कोणता कलर छान बघत होतो आम्ही. तर मी जी वेअर केलेली आहे तीच कलर जास्त सगळ्यांना आवडला, पण मला तर दीदीचाच जास्त आवडला होता. तुम्हाला कोणता आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा.
तर फिरलो थकलो होतो तर म्हटले पाणीपुरी थोडंसं खाऊन घेऊ. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल मम्मी मावशीची साड्या सेम झाल्या आहे. तर अचानक तर दोघी पण आम्ही म्हणजे आम्ही घरातून निघालो तेही घरातून निघाले आणि दोघींच्या साड्या सेम झाल्या. म्हटलं चला जाऊ द्या. तर देवीच्या साड्या खरेदी करायला जायच्या आणि दोघी बहिणींनीही सेम साड्या घातलेल्या होत्या. म्हटले चला जाऊ द्या. आणि प्रत्येक जण आहे ना बसमध्ये गेले ना विचारायच्या या साड्या दोघींच्या सेम. तर दोघींनी पण ह्या सेम पॅटर्न घेतलेले होते जेव्हा आम्ही ओझरला घेतलं ना तेव्हा. आणि ते लेहेंगे वन पीस खूप छान होते. तर शालीमारमध्येच एक शॉप आहे तिथे आणि जास्त काही प्राईस पण नव्हती. जो ग्रीन बघतोय ना तर तो 2000ला सांगितला पण त्या 1500 दोयलाही रेडी झाल्या पण त्यावरती दुपट्टा नव्हता. आणि इथे ना खूप जास्त गर्दी होती त्यामुळे आम्ही ह्या शॉपमध्ये आलेलो होतो. नाही तर आता ड्रेस वगैरे काही खरेदी करायचे नाही कारण मला भरपूर ड्रेस झालेले आहे. पण गणपतीची मिरवणूक येत होती खूप जास्त गर्दी होती मोठ्या मोठ्या गाड्या होत्या जायला अजिबात रस्ता नव्हता. हे बघा तर इथे ना आम्ही थोडं समोर आलो आणि इथे मस्त ढोल पथकमध्ये ना प्रत्येक ठिकाणी म्हणजे 1-2 गणपती इथे शालीमारच्याच त्या एरियामध्ये ना मिरवणूक होत्या. भरपूर गणपती बाप्पांचे आगमन झालेले होते. आता ही नवीन ट्रेंड इन्स्टावरती बघत असाल तर याची प्राईस तर बऱ्याच ताईंना मलाही जाणून घ्यायची होती. तर याची प्राईस 400 रुपये आहे आणि छान आहे. त्यामध्ये 2 साईज आहे तर छोटं 300 रुपये आणि मोठं 400 रुपये पण अजिबात कमी जास्त होत नाही. आणि हे फ्लॉवर वगैरे तर खूप जास्त भाव. तर हे होते ना तर 80 रुपये डझन. आणि ते पान होते ना इथे तर ते मी एका गाड्यावरतून घेतले तिथं मला 30 रुपये डझन भेटले. पण इथं 50-40 रुपये असे डझन होते. तर इथेही गणपती बाप्पांचं मिरवणूक होती. हे बघा ढोल पथकामध्ये भरपूर ठिकाणी आम्हाला भेटले. आणि खरंच गणपती बाप्पांच्या मूर्त्या खूप छान आणि मोठ्या होत्या. थकलाय खूप. शालीमारला आल्यावर पहिला ज्यूस किती गर्दी असली तरी पहिला ज्यूस प्यायला आवडतो मला. घेते ना थकली आता. तर इथेही मला माझ्या सबस्क्रायबर भेटल्या त्याही मम्मीशी बोलत होत्या. तर तेही माझ्या डेली ब्लॉग बघतात तर तेही तिथं भेटल्या छान वाटलं मला. तर समोर आल्यावर हे बघा हे कमळ बघितले तर छान होते पण मम्मीकडे आहे मला पण नव्हते घ्यायचे पण बघितले होते मावशी बघत होती तर तिला घ्यायचे होते पण खूप प्राईस सांगत होते त्याची. आणि इथे बघा दीदीच्या हातामध्ये दिसताय ना तर ते घेतलेले मी थर्मोकॉल तर 6 पीस घेतले तर 20 रुपयाला एक भेटलं मला. आणि इथे गणपती बाप्पांची खूप मस्त अशी तयारी होत होती. तर चला कालचाच व्हिडिओ कंटिन्यू करते. तर तुम्हाला आम्ही काल काय खरेदी केली तर महालक्ष्मीसाठी साड्या वगैरे तर थोडंसं वस्तूही घेतल्या ज्या आवडल्या त्या सगळं तुम्हाला दाखवते. मी काय आणलं ते तुम्हाला सगळं दाखवते. हे कापड आणलं पहिले आणि हे कापड आणलेलं आहे मी महालक्ष्मीच्या डेकोरेशनसाठी आणलेलं आहे आणि खूप छान आहे आणि खूप चमकदार आहे. आणि असं म्हणजे काही कापड असं पातळ असतं ना त्याने झोळ पडतो असा तर हे झोळ पडण्यासारखं नाहीये. असा जाड कपडा आहे मस्त आणि चमक याच्यावर लाईट चमकली ना खूप छान दिसेल. आणि याला अशी म्हणजे भरपूर चमक आहे. आणि किती रुपये 200 रुपये मीटर आहे ना. 200 पण याचं फणा खूप मोठा आहे ना असं खूप लांब येतो फणस म्हणता ना गं. असं खूप मोठं आहे आणि ते मी 5 मीटर आणलेलं आहे कारण पूर्ण वरती पण मला टाकायचं आहे आणि साईडनी पण दोन्ही आला पाहिजे. ते बघा एवढा मोठा पण आहे आणि खूप भारी दिसणार आहे. मला खूप आवडलं आणि मला सफेद घ्यायची इच्छा होती म्हटले सफेदच सुंदर वाटेल त्याच्यावर लाईट चमकलं खूप भारी वाटेल ना. तर हे कापड मम्मीने घेतले डेकोरेशन साठी आणि डेकोरेशन खूप छान होणार आहे. कसं होणार आहे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. आणि हे कापड आहे 200 रुपये मीटर घेतलेलं आहे मी शालीमारला. दही पुलावरच येते दुकान कोपऱ्यावर काही. आणि आम्हाला भरपूर ताई भेटल्या काल खरेदी करता त्या पण बोलल्या का तुम्ही म्हणजे प्रियंकाचे व्हिडिओ खूप छान असतात खूप मस्त असतात आणि कमी वयात ती खूप भारी करते ते बघूनच आम्हाला खूप आवडतात. एक ताई तर बोलली का मी तिचा व्हिडिओ सकाळी
उठले का असं वाटतं कधी तिचा व्हिडिओ पडेल आणि मी कधी बघेल. आणि त्यांचा मुलगा पण सांगत होता का म्हणे हो ना म्हणे माझी मम्मी अशी वाट बघत राहते का कधी सईला बघल, कधी प्रियंकाचा व्हिडिओ पडेल. छान वाटलं काल ताईंना भेटून आणि खूप गर्दी होती शालीमार. काल मिरवणूक होते ना गणपती बाप्पांचं आगमनचं, तर खूप जास्त गर्दी होती काल शालीमारला. पहिले आपण गेलो तेव्हा काहीच गर्दी नव्हती. काल किती गर्दी नव्हता, खूप गर्दी. आणि गणपतीची मिरवणूक पण निघेल होती ना, म्हणजे 1-2 गणपती, खूप 2-3 गणपती असतील आणि स्वस्त कमी आहे. मला त्याचे रेट पण खूप स्वस्त वाटले, कारण आम्ही सिन्नरला कपडा घेतला होता, एकदम साधा होता पण तरी तो मला महाग पडला होता. आणि शालीमारला पण एक ठिकाणी बघितली तिथं पण महाग होते, तिथं पण महाग होते, पण मला इथे स्वस्त वाटला. हे घंटा घेतलाय मम्मीने, मोठी साईज आहे ही, म्हणजे ही भरपूर मोठी साईज आहे अशी. आणि मी या कशा घेतलाय, मी या होलसेल मधून घेतलाय, कारण आहे ना मी 2 घंटे विचारलं होत्या ना, मला ते 50 रुपये जोडी बोलली होती. 2 घंट्यांचे 50 रुपये जोडी होईल. आणि त्याच्यात आहे ना घंटे ना अशी भुरकी होती, ती अशी जेवढी शायनिंग दिसते ना पिवळी तेवढी पण नव्हती, एकदम अशी जुनी कशी वाटते तशी होती. आणि त्याच्यात 50 रुपये म्हणत होते ते. आणि या कसं क्वालिटी पण आहे, म्हणजे ती बघितली ना तिला अशी दावत होती, तशी ही दावत नाही, कडक आहे, अशी मस्त टिकाऊ आहे. म्हणजे आपण सांभाळून जर ठेवलं तर 2-3 वर्ष तर कम्प्लीट म्हणजे व्यवस्थित राहील. या किती घेतलंय तू? मी आहे ना तुम्हाला दाखवते ना मी किती घेतलेलं आहे, कारण महालक्ष्मीला तेवढ्या लागणार आहे डेकोरेशनला. या मी ना 350 रुपयाच्या मला 25 घंट्या दिलेल्या आहे त्यांनी. 25 का 30 आहे? 25 आहे का? 25. आणि घंट्या पण खूप सुंदर भेटलाय मला. आणि त्या घंट्याला हे मी ना म्हणजे डझनवरच घेतलेले. हे पण तिथूनच घेतलंय मी, ते होलसेल दुकान होतं ना तिथूनच, दहीपुलावरून तिथूनच घेतलेलं आहे. म्हणजे 10चा पॅक येतो, तर तो मला 120 रुपयाला पॅक पडलेला आहे. खूप सारे. आणि जेवढ्या घंटा आहे ना, म्हणजे याच्यात एका पॅक मध्ये 10 आहे, म्हणजे माझे 5 ते राऊंड उरून जातील. आणि माझ्या घरात पण घंटे आहे 2-3, म्हटले त्याला यूज होऊन जाईल असं. तर म्हणजे हे करायला आनंद एक वेगळाच असतो, असं वाटतं कधी येईल. त्यावेळी आपण असं पैशाचा विचार नाही करीत काही गोष्टींचा, कारण आपल्याला पण एक हौस असते ना का देवींसाठी हे घेऊ ते घेऊ. आणि ह्या ब्रेडमध्ये खूप म्हणजे स्वस्त पण भेटून जातं, भरपूर ठिकाणी जातात ना. आणि ह्या वर्षी वस्तू घेतलेल्या त्या आपल्याला 2-3 वर्ष घ्यायला नाही लागत. कदाचित कधी तुटल्या भुरक्या पडल्या तर आपण बदलतो. आता हे किती 1-2 वर्ष आपल्याला टिकेल ना, व्यवस्थित ठेवलं पॅकिंग वगैरे करून. महालक्ष्मीसाठी कप घेतले, छोटेसे कप बशी. हा पूर्ण सेट किती रुपयाला दिला आपल्याला? हा पूर्ण सेट मला 150 रुपयाला लावलाय त्यांनी. 6 बशा 6 कप. पण मग आपल्याला रोज महालक्ष्मीला 3 दिवस त्याच्यातच केशर टाकून दूध दिलं जातं, कधी चहा दिला जातो. त्याच्यामुळे मग आपल्या वाट्या ग्लास नाही वापरत मी घरातल्या. मग त्यांच्यासाठी मी माझं आता हे 9वं वर्ष आहे. मी पहिल्या वर्षी आणल्या होत्या, तर आता दुसऱ्यांदीच आणल्या या, कारण त्या आहे ना थोड्या कप टिचल्या होत्या आणि मग तिच्या कपात नाही देत ना, त्याच्यामुळे मग मी आता हे नवीन आणलंय परत. 9व्या वर्षी मी नवीन घेतलंय, पहिल्या वर्षी एकदा घेतलं होतं. म्हणजे ही पण वस्तू खूप दिवस जपून जर ठेवली तर 10-10 वर्ष पण टिकतील. ही माझी खरेदी आहे, माझ्यासाठी घेतलंय मी या घंट्या. गंध बघा टिकल्या होत्या का त्याच्यात ते नाही, 150 रुपयाचे 4. ते असेच आहे ना फिरणारे होते त्यांच्याकडून घेतले हे 150 रुपयाचे 4. आणि खूप छान आहे, म्हणजे वाचतं पण ना असं घंटीसारखं. हे वाचतं पण आपण तर पाहिलं पण नव्हतं वाचतं. आणि मध्ये ओम पण आहे. घंटी एवढीच आहे, पण ह्याला गोंड्या वगैरे खाली घंट्या वगैरे छोट्या. नाही ती ती घंटी सेम आहे. हे पण छान भेटून गेला आम्हाला. 150 रुपयाला 4 भेटलाय. टिकल्या आहे, तर त्या टिकल्या मी कशासाठी घेतलेल्या आहे, कारण मी गणपती घेतलेला आहे आणि माझ्या गणपतीच्या धोत्रासाठी मी या टिकल्या घेतलेल्या आहे. चिटकवण्याचं त्या आणि चिटकवण्याचं त्याने चिटकवण्यासाठी आम्हाला हे पण दिलेली आहे. तर याने हे चिटकल्या जाईल आणि खूप पॅक चिटकल्या जाईल, निघणार नाही. आणि माझ्या गणपतीचं धोतर लालच आहे
आणि पूर्ण खड्यांनी भरलेला आहे. खूप सुंदर आहे तो. हे नक्की बघा गणपती कसा आहे माझा. तर हे मी माझ्या गणपती बाप्पासाठी घेतलेले आहे. कानातले असे आपण चिटकू शकतो आणि खूप छान वाटतं असं खडींनी ना आपण पूर्ण गणपती जेव्हा सजवतो ना खूप भारी आणि एकदम चमकतो. आणि हे घेतलंय मी. ही लेस छान पडली आपल्याला. लेस पण छान पडली. ही लेस किती? 40 रुपये. 40 रुपये. हा ही 40 आहे आणि ते कानातले पण 40चे ना. हो. ही लेस अशी. तर आपल्या गणपतीचा डोक्यावरती असतं ना तिथं असं लावू शकतो आपण. आणि कुठे पण आपण धोतर वगैरे तिथं लावलं तरी छान वाटतं आपल्या आयडियानुसार. आपण गणपती डेकोरेट करतो तर मी पण करणार आहे छान पैकी. आणि ही पण घेतली आहे. तर कानातले आणि ही मॅचची बघा. तर ही सोनसाठी घेतलेली मी. तर ही ना 60 रुपये मीटर होती ना. हा ती 60 रुपये मीटर आहे. पण खूप सुंदर आहे. मी प्रियांकाला म्हटले तर तू हीच घे म्हटले. खूप छान वाटेल कारण ते अशी सोंडीला खूप छान डिझाईन दिसेल म्हटले त्याची. एकच पॅकेट फोड ज्या पाकिटमध्ये ते आहे तेच आहे. आणि फुलं खूप महाग होते अहो. 70-80 रुपये डझन बोलायचे. त्याच्यात पानं वेगळे. छान आहे. त्याला याच्या काढ आहे आमच्याकडे लावायला ते घेऊन जाईल. आणि तिने त्याच्यासाठी ना ते थर्मोकॉलच्या पट्ट्या पण आणलेल्या आहेत. तुम्ही मला माहित असेल ना त्या सफेद पट्ट्या त्या पण आणलेल्या आहेत. त्याला हे असं चिपकून द्यायचे आहे आणि मग ते डिझाईन करणार आहे. ती पण तुमच्या थर्मोकॉल पण 6 घेतले मी. त्या घरी आहे आपल्या. तर ते रात्री मी जेव्हा गेले ते घेऊन गेले. बाकीचं माझं सगळं सामान इथंच ठेवलं. तर हे फुलं वगैरे मी घेतले 2 डझन घेतले आहे ना. किती रुपयाचे होते हे? ते 30 रुपये डझन. 60 रुपयाचे घेतले आपण पानं. आणि फुलं घेतले 40 रुपये डझन. आणि वेगवेगळे कलर आहे. तर 2 पॅकेट घेतले 2 डझन मी. अजून माळी वगैरे घ्यायचे. अजून जोपर्यंत गणपती बाप्पा घरात येत नाही तोपर्यंत आपली खरेदी अशी चालू असते. तर कापडला खूप शायनिंग आहे. आणि जास्त काही 50 रुपये मीटर कापड आहे. 50 रुपये मीटर. आता गणपती बाप्पासाठी खूप जर मी पण मागच्या वर्षी हेच कापड घेतलेलं होतं. म्हणजे याच्या पण लाईट वगैरे चमकली का भारी वाटतं. आणि मम्मी ते घेतले त्याचं पण मोठं आहे कारण मम्मीचा मंडप पण मोठा असतो ना देवांचा. कारण महालक्ष्मी गणपती दोन्ही पण असतात. तसं माझं गणपती बाप्पा राहील आणि व्यवस्थित होऊन जाईल. त्या दिवशी 4 मीटर आज 8 मीटर भरपूर सारं कापड झाले. पहिल्यांदा गणपतीला संध्याने पण याच्यातला घेतलाय. हा एक घेतलाय मी 1 मीटर. हा तो मला खूप आवडलाय. मी सौरभला बोलले होते आपण देवींसाठी आणायचं का असं खाली टाकायला. पण तो बोलला नको आपल्या काय ग्रीन टाकायला खाली. ग्रीन मॅट आहे ना त्यांचं. ते ग्रीन मॅट इथंच मेल मधून घेतलं. तर एक काही विचारत होत्या तर काय भाव होता का त्याचा? ते ना तो पीस आम्हाला एक 2000ला पडला होता आणि एक 2400ला पडला होता. त्यामध्ये बारीक जाड असतं ना क्वालिटी मध्ये त्यानुसार. तर हे 150 रुपये मीटर. सुरुवातीला आम्ही एकच घेतला होता तर तो आम्हाला 2400ला पडला होता. आणि नंतर मग तो आम्हाला आहे ना म्हणजे आणि खाली टाकायचं होता त्याच्यावर तो थोडा जाड होता. आणि नंतरचा घेतला ना तो आम्हाला मागे टाकायचा होता ना मग तो थोडा पातळ घेतला होता ना तर तो 2000ला पडला होता आम्हाला. हे भारी ना. हे 150 रुपये मीटर आहे. हे छान होणार आहे. आमची पण थोडी खरेदी झाली आहे. देवीचा हिरवा कलर मला ह्या वर्षी हिरवा कलर घ्यायचा होता देवीसाठी आणि तोच मिळाला मला. आणि ह्या साड्या संध्याने घेतलेल्या आहे. मी नाही घेतल्या मागच्या वर्षी पण माझ्या लहान बहिणीने घेतल्या होत्या आणि ह्या वर्षी संध्याने घेतल्या. म्हणजे मागच्या वर्षी सुवर्णानेच घेतल्या होत्या आणि यावेळी संध्याने घेतल्या. सगळ्यात पहिल्याच वर्षी मी घेतलेल्या होत्या. नंतर मला कोणी घेऊन देणार. दरवर्षी आधीच ऑर्डर द्या का आम्ही साड्या घेणार आहे बरं तर साड्या घेऊ नको. पदर खूप मस्त आहे आणि सगळी काय अशी मध्ये आणि एकदम सॉफ्ट पोत आहे त्याचा. एकदम छान आहे. आणि काट वगैरे आपल्याला म्हणजे इतकं पटकन नेसल्या जातील. नेसायला पण जास्त त्रास नाही. तरी पण एक गौरी त्रास देतच. आपण आहे ना असं म्हणजे ट्राय पण घेणार आहे तर नेसल्यानंतर कशा दिसणार आहे ते पण तुमच्या संग मी दाखवल. तर देवीला नेसल्यानंतर पण कशा दिसल ते पण सगळं साचे वगैरे पण काढायचे.
पण चालले आता एक वेळच नाहीये, कारण घरात काल नाशिकला गेले, तिकडच भरपूर वेळ. काल सगळे आम्ही 10 वाजता निघालो होतो, रात्री आम्हाला 9 वाजले होते यायला. असा वेळच भेटत नाही. 9च्या पुढं मग खूप थकलेलो होतो, जेवण केलं आणि झोपून घेतलं. वस्तू खूप छान भेटतं, मनासारख्या भेटते असं, आणि म्हणजे थोडं परवडण्यासारखं पण राहतं ना. ही पण खूप सुंदर आहे. हा कलर पहिले आम्ही सगळे लाल गुलाबी वगैरे साड्या घातलेल्या होत्या, आणि हा कलर पण खूप छान आहे. म्हणजे जे आता जे कलर भेटले का ते देवींना म्हणजे 9 वर्षात पहिल्यांदाच घेतले आम्ही पण. लाल गुलाबी तरी डबल झाले असेल, पण हे कलर पहिल्यांदाच घेतले. आणि याच्यात आता देवी असं वाटतं, असं डोळ्यावर समोर असं वाटतं का खूप छान दिसते. आणि खरंच कलर खूप मस्त भेटले, कॉम्बिनेशन पण खूप छान आहे यांचं, मस्त आहे. छान आहे. बघा ब्लाउज पीस आहे हा, ब्लाउज आहे वाटतं, हा पदर आहे आणि हा पदर आहे. तो काहीतरी बोलला दुकानवाला ह्या पदरला. कलर पण सगळे एकदम फ्रेश आहे, फ्रेश कलर मध्ये देवी एकदम उठून दिसते मस्त. माझ्यासाठी, साक्षी बहिणीसाठी आणि तिच्यासाठी ही साडी घेतली आहे. पहिली माझी साडी हातामध्ये. तर बऱ्याच ताईंचे कमेंट होती चंद्रकोर साडी घे, तर देवीसाठी आम्हाला ह्या साड्या आवडल्या, आणि याच्यामध्ये कलर हे होते ना खूप भारी वाटत होते, म्हणून आम्ही देवीसाठी ह्या घेतल्या. आणि आम्ही आमच्यासाठी चंद्रकोर साडी घेतली. ही बघा, आणि मस्त आहे चंद्रकोर साडी, पैठणी टाईप. हा पदर त्या दिवशी घालण्यासाठी. आवडली का साडी? तर चंद्रकोर पॅटर्न आता ट्रेंडला आहे, आणि ही साक्षी बहिणींसाठी. तुम्ही सांगा आता, तिथं चाललंय मम्मी छान दिसल का, छान दिसल का. तिला मी सांगितलंय आपण खूप छान दिसल, आणि मला पण आवडली ही साडी. तिचे काठ पण अशी पैठणी सारखी होते, मस्त होते. आणि तिला पण घेतली आणि साक्षीला पण घेतली मी. म्हटल्या पहिले वेळे महालक्ष्मीला येणार आहे ती, आपण तिला पण साडी घेऊ. तर ही वहिनींची साडी, त्यांचा माझा कलर थोडा जवळपास सेमच आहे. हो, कारण साक्षीला पण सेम साखरपुडा तिने अशीच साडी घेतलेली आहे, त्याच्यामुळे तिला मी बोलले का साक्षीची सेम होऊन जाईल ती आणि ही. मग आपण साक्षीला कलर थोडासा वेगळा घेऊ. त्यांचं पण कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे, पदर वगैरे मस्त आहे, आणि ब्लाऊज तो खूप सुंदर आहे, मला तर लय आवडला तिचं. माझा ब्लाऊज प्लेन आहे, त्यांचं डिझाईनच आहे. हे बघा, आणि कपडा तर इतका छान आहे, असा फुगणारा वगैरे बिलकुल नाहीये. आणि आता फुगणाऱ्या साड्याच म्हणजे शक्यता कोणी घेतच नाही, कारण जाड साडी आणि फुगणारी साडी म्हटलं का नकोच वाटतं. ही चंद्रकोर आता नवीन निघालाय भरपूर, म्हणजे हेच जास्त चालू राहिलंय. महालक्ष्मीसाठी पण खूप जण हेच घेत आहे, पण मग मला त्या आवडल्या. म्हटले महालक्ष्मी तुम्ही सगळ्या सारख्या दिसाल, तर मग तुम्ही घ्या. आणि महालक्ष्मीसाठी पण मला त्या आवडल्या. पण मी साड्या त्या दोघींनी घेतल्या, मग त्याचं चाललंय आग्रह, मग मी आम्हाला दोघींना घेतलाय, तू पण घे. नाही तर मला साडी घ्यायचीच नव्हती. म्हटले माझ्या तर साडी आहे, म्हटले मी ती घालून, म्हटले तुम्ही दोघी घ्या. मम्मीची साडी पण खूप छान आहे, तर तिला काही चंद्रकोर नाही आवडतचा विषय काही नाही, पण मग म्हटले नको तिघी सारख्या, मला थोडी वेगळी घेऊ आपण. आणि मम्मीची पण साडी खूप छान आहे, मस्त आहे. तुम्हाला कोणती आवडली सांगा. आमची मम्मी तुझं हे ब्लाऊज वाटतं असं काही बोललीच नाही ना आपण ही साडी. हे ब्लाऊज आहे वाटतं, हे ब्लाऊज आहे का? तुम्हाला माझी साडी ओपन करून दाखवते. आपण पाहिली नाही ना, आपण बोललीच नाही ना अजून साडी. पदर छान आहे का?
कलर लय बरं दिसतोय ग. मला नाही या कलरची हौस होती आणि नेमका तोच भेटला. मग प्रियंकाचं चाललं घे तुला म्हटले घे तुझी इच्छा येतं. नाही तर मग म्हटले मी दिवाळी साडी घेईन, मला आता तुम्ही घ्या. काय भेट तुझं असं ब्लाऊज हे हा नेसता भाग वाटतं. नेसता भाग आहे आणि हे परत हा ब्लाऊज पीस. हा ब्लाऊज पीस छान आहे. छान आहे, काय नाही आवडलं मला. मस्त मस्त आहे. छान ही साडी. ह्या साडीची प्राइस आहे, या साडीची प्राइस आहे 1600 रुपये. आणि आमच्या चंद्रकोरची कितीची आहे? ती चंद्रकोरची आहे 1250 रुपयाची आहे आणि हिची आहे 1600 रुपये. आणि महालक्ष्मींच्या पण साड्या 1250-1250च्याच आहे. म्हणजे तो प्रियांका त्यांच्या आणि देवींच्या साड्यांची प्राइस एकच आहे. महालक्ष्मीच्या बाळासाठी छोटे छोटे कडे, कारण बांगड आहे ना ते साचे, जे बाळाची साचे आहे ना ते बांगडी जाणार नाही. तर मम्मीला बोलले की कंगन घे, कारण हे ऍडजस्ट करता येतात ना. तर म्हणून मी हे घेतले बाळांसाठी. छान आहे, मला पण आवडले. तिची चॉईस आहे. हे झुमके दीदीसाठी घेतले. दाखवून काढलं ते छान. हे बघा, दीदीसाठी झुमके घेऊन आलोय आम्ही. छान आहे ना? छान आहे. आणि मी माझ्यासाठी घेऊन आली. मस्त आहे. दीदी आवडले का तुला? हे दीदीसाठी आणि ते प्रियंकासाठी. दीदी तुला कोणते आवडले? दोन्ही आवडले. दोन्ही घेऊन टाक, काही नाही एवढं. दोघी बहिणीच आहे, दोघी बंगा दिनावर वेगळे वेगळे घालत जा. आणि हे सईसाठी घेतले मी रबर, बोसाठी घालेलं तिला. असं काहीतरी. कशी वाटली आमची खरेदी? कोणती म्हणजे सगळ्या साडीचे कलर छान आहे ना? नक्की कमेंटमध्ये सांगा. महालक्ष्मीच्या देवींच्या साड्या कशा वाटल्या? तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय. पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू. आणि मेन म्हणजे तुम्हाला मम्मीचं देवघर कसं झालंय त्याचा व्हिडिओ ही लवकरच येईल, तर तोही नक्की बघा. चला.